डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींना माहिती असणारी सावित्री आणि न समजलेली सावित्री या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाविद्यालयाचे प्राचार्य अभय गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांचं ज्ञान, शिक्षण, अंधश्रद्धा, शेती, माती, दुष्काळ अशा सर्वांगीण विषयावरील कार्य मांडत अपरिचित सावित्रीची ओळख करून दिली. क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक इथं क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्त्या शोभा विभुते आणि श्रीमती वंदना चाळसकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष गजानन विभुते, सदाशिव पुंडे, सचिव चंद्रकांत बागडी, रमाकांत बुद्धिसागर, निरंजना बुद्धिसागर, निवास नलवडे, रामचंद्र गायकवाड, प्रकाश जोशी, बाळासाहेब रावळ, बाळासाहेब बेळगावकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं ऊसतोड महिला कामगारांसोबत जयंती साजरी केली. यावेळी शिक्षणाचा अभाव, महिला हक्क यांच्याविषयी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी ऊसतोड महिला कामगारांना साडीचं आणि त्यांच्या मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता पाटील, गीता हसूरकर, सुधा सरनाईक, लता जगताप, सुवर्णा मिठारी आदी उपस्थित होते. अवनी संस्थेमार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. ॲडव्होकेट जयश्री डावाळे, हेमा काटकर, डॉक्टर अमरसिंह राजपूत यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, संगीता लाखे, राजश्री नाईक, फातिमा नदाफ, अंजुम नदाफ आदी उपस्थित होते. हॉकर्स क्षण कमिटीच्या वतीनंही सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फेरीवाल्यांना विश्वकर्मा योजना, PM स्वनिधी योजनेची माहिती देण्यात आली. याप्रसंगी कमिटीच्या सरचिटणीस निर्मला प्रमोद कुराडे, संदीप साळुंखे, अमर संखपाळ यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या.